हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती 1.5 kgची चॉकलेट केकची ऑर्डर. ट्रफलमध्येच होता थोडाफार, फक्त डार्क चॉकलेटमध्ये नव्हता. सो ऑर्डर आल्या मी लगेच तयारीला लागले आणि 1.5 kg म्हणल्यावर मग खालचा बेस 1 kg आणि वरचा जो आहे सेकंडवाला तो ½ kg असंच येणार, त्यामुळे ते इझी पडतं. तर हे असे माझे छान बेस तयार झाले. तुम्ही बघताय की माझे बेस किती छान रेडी झाला आहे. हा 1 kgचा होता आणि मी ह्याला 4 लेयर्समध्ये कट करून घेतलं, कारण मला खालच्या जो केक आहे फर्स्टवाला त्याला मला थोडी हाईट हवी होती. सो मी ह्याला 4 लेयर्समध्ये कट केला. 3 मध्ये पण करू शकले असते, बट मला हाईटसाठी 4 मध्ये हवा होता. सो ते कट करून झाल्यावर मी रोटेटर एकदम क्लीन करून घेतलं, कारण जर क्लीनलीनेस असेल तरच काम करायला छान वाटतं. थोडीसुद्धा घाण असेल तर मग इच्छा नाही होत काम करायची आणि शूट पण करावं लागतं. सो क्लीनलीनेस तर मेंटेन करावा लागतो. तसं तर बेकरीवाले ते मेंटेन करत नाही, बट आपल्याला तो करावा लागतो, कारण होममेड केक म्हणलं की मग क्लीनलीनेस हा असणारच. तर ही सेम प्रोसेस मी करायला घेतली आत्ता केकसाठी. 1.5 kgचा केक होता, 4 इयर्सच्या बेबीसाठी होता. आणि ही मी ब्राऊन क्रीमसुद्धा रेडी करून घेतली आहे. ही ब्राऊन क्रीमची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. अशा शॉर्ट व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मला भरपूर व्हिडिओज शेअर करायचे आहेत, बट माझे बॅक टू बॅक ऑर्डर्स चालू आहेत. सो मला बाकीचे व्हिडिओ शूट करायला वेळही मिळत नाही आहे. तर ही सेम प्रोसेस मी करायला घेतली आणि छान असा हायटेड केकही झाला. ही माझ्या डेली कस्टमरनेच मला ऑर्डर दिली होती, कारण त्यांना माझी टेस्ट माहिती आहे. केकची टेस्ट खूप छान असते आणि एकदम फ्रेश केक असतात. तर इथे थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. कस्टमरने मला असं सांगितलं होतं की त्यांना 7 डेटला थर्सडेला केक हवा आहे, बट मी पुढचं थर्सडे असं बघितलंच नाही. मी 7 डेट लक्षात ठेवलं फक्त आणि त्याप्रमाणेच 7 डेटला केक रेडी करून ठेवला. तर जे घरचे केक असतात ते फ्रेश असतात. सो ते 3 ते 4 दिवस आरामात फ्रीजमध्ये राहू शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही. सो मी त्या कस्टमरलाही हेच सांगितलं की तुम्ही उद्या नेलात केक तरी चालेल, केकला काही प्रॉब्लेम होणार नाही. केक आहे तसा राहील आणि उलट अजून जास्त छान सेट होईल, कारण चॉकलेट केक तर होतोच आणि बाकीचे केक जेवढे सेट होईल तेवढे छानही लागतात. तर हा होता माझा लास्ट लेअर आणि मी ह्याला कोटिंग करून घेते आहे, क्रम कोट करून घेते आहे चॉकलेट क्रीमने. चॉकलेट क्रीम मी थोडी जास्त बनवली होती, कारण मला वरचा जो ½ kgचा लेअर होता तोही मला हायटेडच बनवायचा होता, कारण 1.5 kg थोडा हायटेड केक असेल तर खूप छान दिसतो. आणि हा बस थीमचा केक होता, म्हणजे कार्टूनिश बस थीम असा केक होता हा. मला त्याचं प्रॉपर नेमही माहीत नाही आहे, बट मी बस थीमच असं म्हणते आहे, कारण त्या केकला बसेस आहेत भरपूर असे. तर त्या कस्टमरने मला इमेज सेंड केलं होतं की असा केक करून मिळेल का. मी म्हणलं हो ठीक आहे मिळेल, बट माझ्या भरपूर कस्टमर्सला माहिती आहे की मी फॉन्डंटचे केक करत नाही. जर थोडंफार फॉन्डंट असेल तर मी ते करून देते, पण पूर्ण केक जर फॉन्डंटमध्ये असेल तर ते मी नाही करून देत, कारण फॉन्डंटचं काम खूपच डिफिकल्ट असतं. ते पूर्ण कलर मिक्स करायचं, ते मळून घ्यायचं, पूर्ण खूप कुटाणे असतं त्याच्यामध्ये आणि मला ते नाही आवडत. ते पूर्ण मॅश करून घ्यायचं वगैरे सगळं, मग नाही छान वाटत. मलाच छान वाटत नाही, ते कस्टमरला कसं खाऊ घालणार आपण. तर फर्स्ट लेअर तर मी क्रम कोट करून ठेवून दिला फ्रीजमध्ये आणि हा होता टॉप लेअर जो ½ kgचा होता आणि त्यालाही मी क्रम कोट करून घेते आहे. ह्यालाही मी 4 लेयर्समध्येच कट केलं आहे, कारण मला ह्या केकला सुद्धा हाईट हवी होती. आणि अशा म्हणजे टिअरचा जो केक असतो, टिअरच्या केकला जर हाईट असेल तरच ते केक खूप छान दिसतात आणि असे हाईटला कमी असेल तर मग त्याला लुकही येत नाही आणि ते छानही वाटत नाही. तर ह्याच्यानंतर आता हा आहे माझा लास्ट लेअर आणि तुम्ही बघताय की मी ह्याला बेस यूज नाही केला आहे, कारण हा मला उचलून वरच्या लेअरवर ठेवायचा होता. सो ह्याची क्रम कोटिंग झाल्यानंतर मी ह्याला उचलून प्लेटवरच ठेवलं, प्लेटवरच छान सेट होऊन दिलं. क्रम कोट करून झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं आणि छान सेट होऊन दिलं. तर केक खूपच छान सेट झाला होता आणि केकच्या आउटर कोटिंगला ओशन ग्रीन कलर होता. सो तो ओशन ग्रीन कलर मी ब्ल्यूचे काही ड्रॉप्स आणि ग्रीनचे काही ड्रॉप्स जेल कलर असं मिक्स करून तो ओशन ग्रीन कलर मी रेडी केला आहे. तर तुम्ही बघताय की हा कलर किती छान रेडी झाला आहे आणि हा कलर डलसुद्धा वाटत नाही आहे, एकदम फ्रेश दिसतो आहे हा कलर. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी थोडे ड्रॉप्स ॲड केले, एकदम जास्त ड्रॉप्स ॲड नाही केले, कारण जर मी एकदम जास्त ड्रॉप्स ॲड केले असेल तर कलर काही वेगळाच झाला असता आणि मला हवा तसा कलरही भेटला नसता. तर पायपिंग बॅगनेच मी कोटिंग करून घेते आहे. आता तुम्ही बघालच पुढे की म्हणजे फिनिशिंग किती फास्ट होईल. ते काय झालं
केक एका साईडने थोडा क्रॉस झालता, त्यामुळे मला ह्याला फिनिशिंगला थोडासा वेळ लागला. आणि मला ह्या केकला सगळीकडून पूर्ण एकसारखं करायचं होतं. आणि मम्मीला विचारलं की मम्मा कुठून केक खाली वाटतोय आणि कुठून वर वाटतोय ते सांग. सो तिने मला सांगितलं आणि मी परत त्या केकला फिनिशिंग करायला घेतली. तुम्हालाही दिसत असेल की एका साईडने केक थोडासा क्रॉस वाटतोय. तर मला तेच कव्हरअप करायचं होतं आणि तेच कव्हरअप करायला थोडासा वेळ गेला माझा, कारण क्रीम मेल्ट व्हायच्या आधी पटकन मला करून घ्यायचं होतं. आणि बाहेरच्या केकमध्ये तुम्ही बघितलंच असेल की ते लोक क्रीम खूप यूज करतात आणि त्यांचा बेस खूप कमी असतो. म्हणजे तुम्ही केक खाल्ला तरी फक्त तुम्हाला क्रीमच लागणार टेस्टला, बेस हा कमी लागणार. तर मी बेस बघितलेच असतील माझे की माझा बेस हा किती मोठा असतो आणि मी क्रीम ही लेयर्समध्ये कमी यूज करते. कारण भरपूर असे कस्टमर्स असतात की त्यांना क्रीम हा प्रकारच आवडत नाही, त्यांना बेस हा जास्त हवा असतो. तर आणि असं नाही की कस्टमरला क्रीम आवडत नाही म्हणूनच मी बेस जास्त घेते. तर मग तुम्ही माझे प्रत्येक ब्लॉग्स बघितले असतील की माझे प्रत्येक ब्लॉगमध्ये बेस हा जास्तच असतो आणि मी क्रीम लेअरिंगमध्ये कमी यूज करते. कारण जास्ती क्रीम असेल तरी केक छान लागत नाही. जर लहान मुलांचा बड्डे असेल, मोठा बड्डे असेल लहान मुलांचा, तर लहान मुलांचं कसं आहे त्यांना क्रीम जास्त आवडते. आणि आपली जी क्रीम असते जी होममेड केकची असते ती फ्रेश असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे की बनवून ठेवलेली क्रीम ही नसते, सगळी फ्रेश क्रीम असते आणि सगळं फ्रेश मटेरियलसुद्धा यूज केलेलं असतं. एक्सपायरी वगैरे सगळं प्रॉपर बघून. आता बाहेरचे ते एकदमच करून ठेवतात, सो ते कधीचं यूज करतात कधीचं नाही, ते आपण काही सांगू शकत नाही. तर जेव्हापासून मी घरी केक बनवायला स्टार्ट केलं तेव्हापासून तर आम्ही बाहेरून केक आणतच नाही. घरी कोणाचाही बड्डे असला तरी मीच केक बनवते. तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं असेल की सगळ्यांचे केक मीच बनवते आहे. आणि थोडं डिफरंट पण मी डिझाईन, जर घरचा केक असेल तर मी थोडं डिफरंट डिझाईन ट्राय करते त्या केकसाठी. तर ह्या टॉप लेअरसाठी मी ATM कार्ड यूज करते, जे त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे. कारण त्या कार्डने फिनिशिंग खूप छान येते. ॲक्च्युली माझ्याकडे स्क्रॅपर नाही आहे, स्क्रॅपर मी घेणार आहे नक्की. आणि स्क्रॅपर घेतल्यावर मग ह्या कार्डची मला गरज नाही पडणार, बट त्यानेही छान होते फिनिशिंग, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर आता सगळ्यांनाच माहिती आहे की 2 लेअरचा केक म्हणले की ह्याला डॉवल्स हे लागणारच. तर मी आता डॉवल्स कट करून घेते आहे. आणि हा जास्ती मोठा केक नव्हता, 1.5 kgचा होता. सो मी खालच्या बेसमध्ये, खालच्या केकमध्ये मी फक्त 2च डॉवल्स लावले. आणि हे असे मी प्रिंटआउट्स आणले होते जे मला केकसाठी यूज करायचे होते. फोटो पेपरवर आणले होते मी. तुम्ही बघताय की किती छान आणि फ्रेश वाटतात हे प्रिंटआउट्स. सो ह्यालासुद्धा एकदम प्रॉपर कट करून घ्यावं लागतं. जर प्रॉपर कट केलं तरच ते लावल्यावर खूप छान दिसतात. आणि हे प्रिंटआउट्स मला जसे हवे होते सेम तसेच त्यांनी मला काढून दिले. तर हे मी खालच्या केकला प्रिंटआउट्स लावून घेतले होते आणि तो फ्रीजमध्ये ठेवला होता. वरच्या केकला मला लावता नाही आलं, कारण मी असं ठरवलं की पहिले वरती ठेवून घेते मी तो केक आणि नंतर मग पूर्ण डेकोरेट करते. तर वरच्या केकला मी एक मोठं डॉवल लावलं होतं, जे मला केक सेट करायला लागणार होतं. तो वरतून एक डॉवल आणि खालून स्पॅच्युला असं पकडून मी वरचा केक सेट केला आहे. ॲक्च्युली हीच टाईप मला इझी जाते आहे, सो मी जास्ती करून हीच टाईप यूज करते आहे. तर वरतून तुम्ही बघितलं की मी डॉवल लावला आहे, कारण केक स्टेबल राहायला पाहिजे. आणि ट्रॅव्हल करायचं म्हणलं की मग केक स्टेबल ठेवाच लागतो. तर हे प्रिंटआउट्सला मी असे टूथपिक असतात जे मोठेवाले, ते मी सेलोटेपने लावून घेतले ह्यावरच्या. एक ट्रेनचं आणि एक बलूनचं होतं. तर काही डिझाईन्स मी फॉन्डंटने सुद्धा तयार केले होते, जसं की रोड होता, परत मग ग्रीन ग्रास वगैरे होते, ते मी फॉन्डंटने रेडी करून घेतलं होतं. क्लाउडसुद्धा मी रेडी केले होते फॉन्डंटनेच. आणि जे बाकीचं होणार नव्हतं माझ्याकडून त्याचे मी प्रिंटआउट्स लावले होते. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तू हा केक किती रुपीजला दिलास, तर मी हा केक 1000 रुपीजला दिला आहे. आणि परवडला आहे तसं मला, बट तरी पण दिला आहे मी. आणि नंतर मग केक हे सगळं प्रिंटआउट्स लावल्यावर केक मला असं थोडासा मोकळा वाटत होता. सो मी असं ठरवलं की आर्टिफिशियल ग्रास लावण्यापेक्षा क्रीमनेस ग्रास बनवते. तर मी ह्याला जे आपण ज्या नोझलने मी नेम काढते त्या नेमच्या नोझलने मी ग्रास बनवायला घेतली. आणि लास्टला तुम्हाला ह्या केकचा फायनल लुक कळेलच की ग्रास तुम्ही बघू शकताय की ते छान दिसते आणि एकदम अशी नॅचरल असल्यासारखी ग्रास दिसते. आणि ह्या ग्रासने सुद्धा केकला खूप छान लुक आला. आणि फायनल केक तुम्ही लास्टला बघाच. आणि तुम्हाला कसा वाटला हा केक मला नक्कीच सांगा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. अजून अशा भरपूर न्यू व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. भरभरून प्रेम द्या. तर हा आहे केकचा फायनल लुक. थोडेसे बीड्स पण टाकले होते मी आणि खूप छान दिसतोय हा केक. मला सुद्धा खूप आवडला आहे. ह्या गाड्यासुद्धा मी लावल्या होत्या. ह्या गाडी मला एक गाडी 30 रुपीजला भेटली आहे.
सो जर तुम्हाला कुठे हे करायचं असेल तर त्यासाठी मी रेट्सही सांगते. तर हे मी शूट केलं आहे. कसा वाटला तुम्हाला हा केक मला नक्कीच सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.